व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र अमोल जगताप, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर खडकी कॅन्टोन्मेंट, व्यासपीठावर विराजमान सिनर्जीचे पदाधिकारी, नवीन जुने यशस्वी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, स्वप्ना मॅडमनी आत्ता जे इंट्रोडक्शन केलं त्यामध्ये कदाचित तुम्हाला असं एक वाटेल की पोस्टल सर्व्हिसमध्ये काम कमी असल्यामुळे बाकीच्या गोष्टी करायला खूप वेळ मिळतो. तर तसा काही तुम्ही आपला गैरसमज करून घेऊ नका. मी एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, पण त्या प्रेझेंटेशनच्या पुढच्या स्लाईड्स बघायच्या आधी अमोल सरांनी जे आधी आपल्याला सांगितलं त्या अनुषंगाने आपले जे प्रश्न आले त्याला पूरक असं काही तुम्हाला मी माहिती देऊ इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या मनामध्ये नेहमी एक गोंधळ असतो की हे सरकार नावाची चीज आहे तरी काय. सरकार जे असतं, मग ते शासन राज्य सरकार असो किंवा भारत सरकार असो, ह्याचं ऑर्गनायझेशन एक ब्रॉड पद्धतीनं ब्रॉड वेमध्ये काय असतं. तर सरकार जे आहे हे जसं आपण म्हणतो एक सबभूमी गोपाल की, अशा प्रकारे इथे गोपाल म्हणजे भारत सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे. आणि सरकारचं जे ऑर्गनायझेशन असतं, मग तुम्ही ते कुठे जा तुम्हाला असंच ऑर्गनायझेशन मिळणार. नावं बदलतील मात्र ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर सेम राहील. सरकार नेहमी डिपार्टमेंट्समध्ये ऑर्गनाईज झालेलं असतं आणि प्रत्येक डिपार्टमेंटला एक विषय दिलेला असतो सांभाळायला. सो डिपार्टमेंट इज द बेसिक स्ट्रक्चर और बेसिक युनिट ऑफ एनी गव्हर्मेंट. जशी आपली सोसायटी आपण फॉर्म करतो किंवा कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म करतो, कंपनी फॉर्म करतो, तर ह्या ज्या ऑर्गनायझेशन असतात ह्याचं एक मूळ जो एक कॅरेक्टर असतो इज दॅट दीज आर लीगल पर्सन्स. ऑर्गनचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. आणि ज्यांनी ऑर्गनायझेशनल बिहेवियर वगैरे किंवा ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंटचा अभ्यास केला असेल त्यांना हे लीगल पॉईंट लक्षात येईल की ऑर्गनायझेशन इज अ लीगल पर्सन विच हॅज परपेच्युअल एक्झिस्टन्स. कधी मरत नसतं. तुम्हाला त्याचा नाश करावं लागतं किंवा त्याला बंद करायला लागतं, पण ते स्वतःहून कधीच मरत नसतं. इट्स एक्झिस्टन्स इज परपेच्युअल. पण ऑर्गनायझेशन स्वतः बोलू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला एक सेक्रेटरी राहावं लागतो. सोसायटीचा सेक्रेटरी असतो, कंपनीचा सेक्रेटरी असतो, महामंडळाचा सेक्रेटरी असतो, मंडळाचा सेक्रेटरी असतो, प्रत्येक गोष्टीचा सेक्रेटरी असतो. त्याच प्रकारे प्रत्येक डिपार्टमेंटचा सेक्रेटरी असतो. सेक्रेटरी हा, आणि दुसरं एक आहे की लीगल भाषेत बोलायचं गेलं, सिन्स इट कॅनॉट टॉक फॉर इट सेल्फ एनी ऑर्गनायझेशन सिमिलरली विथ द डिपार्टमेंट, it is a perpetual minor also. So it requires a guardian, and that guardian is secretary. So secretaryच्या मुखातून किंवा त्याच्या लेखणीतून ऑर्गनायझेशन आपलं काम करत असतं. सो सेक्रेटरी इज द फर्स्ट अँड द लास्ट पर्सन हू इज द माउथपीस ऑफ द डिपार्टमेंट. आणि त्याच्या खाली असलेली सगळी हायरार्की इज सपोर्टिंग टू द सेक्रेटरी. आता आपल्या डोक्यात येईल की हे मग मिनिस्ट्रीज काय आहेत. मिनिस्ट्री ही जी आहे ही एक पॉलिटिकल लीडरशिप आणि पॉलिटिकल जे कंट्रोल आहे ह्याचं ह्या डिपार्टमेंट्सवरती आणि सरकारवरती पॉलिटिकल कंट्रोल एक्सरसाइज करायची एक पद्धत आहे. मिनिस्ट्रीज आर हेडेड बाय मिनिस्टर्स. ए मिनिस्ट्री मे हॅव मोर दॅन वन डिपार्टमेंट और इवन सिंगल डिपार्टमेंट. सो डिपार्टमेंट इज ऑलवेज दी गव्हर्नमेंट. डिपार्टमेंटच्या खाली काम करणारे अनेक दुसरे सबसेट्स आपण ज्याला म्हणू शकतो किंवा सेल्फ सस्टेनिंग ऑर्गनायझेशन असू शकतात. आता आपण डिफेन्सचंच उदाहरण घेतलं. डिफेन्स मिनिस्ट्री इज द सिव्हिलियन डिपार्टमेंट. आर्मी इज अन
adjunct organization, independent organization reporting to Defense Ministry. डिफेन्स इस्टेट सर्व्हिस म्हणा, डिफेन्स अकाउंट सर्व्हिस म्हणा, आर्मी हेडक्वार्टर सर्व्हिस म्हणा, ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत ह्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या सर्व्हिसेस आहेत, थ्रू विच दी कंट्रोल ओव्हर व्हेरियस अदर सच ऑर्गनायझेशन इज मेड. आणि डिपार्टमेंटचे जे ॲक्टिव्हिटीज असतात ते ह्या सर्व्हिसेस ऑर्गनाइज सर्व्हिसेसच्या मार्फत चालवण्यात येतात. Organized services is the management cadre of the government. जसं पोलीस ऑर्गनायझेशन आहे. पोलीस ऑर्गनायझेशन वर्क्स अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा गृह मंत्रालयाच्या खाली काम करतं. म्हणून हे जे सगळे दुसऱ्या जे ऑर्गनायझेशन्स असतात त्यांचा हेड जो असतो तो डायरेक्टर जनरल असतो नॉर्मली, आणि मग ते थ्रू ए जॉईंट सेक्रेटरी इन द डिपार्टमेंट रिपोर्ट्स टू द डिपार्टमेंट. डिपार्टमेंट मीन्स गव्हर्नमेंट and which is controlled by the ministries, the minister which is the political leadership of the country. तर आपण जेव्हा सर्व्हिसेसचं चॉईस करतो आपल्यासमोर एक मोठी लिस्ट असते. माहीत फक्त IASचं नाव माहीत असतं, पोलीसचा कधी कधी मार खाल्लेला असल्यामुळे पोलीस माहीत असतं, फॉरेन सर्व्हिसचं नाव कधी टी व्हीवर दिसतं म्हणून माहीत असतं, इन्कम टॅक्सच्या धाडी लोकांवरती पडल्या अशा बातम्या वाचतो म्हणून इन्कम टॅक्स माहीत असतं, कधी कधी फॉरेनची गुड्स आपण नजर चुकवून कस्टम ड्युटी वाचून घरी आणतो असं लोकांकडून ऐकतो म्हणून कस्टम सर्व्हिस माहीत असते. ह्या समजा 5 सर्व्हिसेस सोडल्या तर बाकी सर्व्हिसेस मला वाटत नाही फार लोकांना माहीत असतील. म्हणजे ज्यांना सर्व्हिसेसची एक्झाम द्यायचीच नाही आहे त्या लोकांना सुद्धा ह्या 5 सर्व्हिसेस कमीत कमी माहीत असतात. नाही असे पण काही लोक आहेत ज्यांना काहीच माहीत नसतं. असो, तर जेव्हा आपण निर्णय घेतो किंवा आपण तयारी करतो सर्वांना वेगवेगळ्या कारणामुळे ह्या 5 पैकी कुठल्या तरी एका सर्व्हिसचं आकर्षण असतं किंवा 2 सर्व्हिसचं आकर्षण असतं. माझा फर्स्ट चॉईस हा आहे, माझा फर्स्ट चॉईस IAS आहे किंवा फॉरेन सर्व्हिस आहे, आणि सेकंड चॉईस IRS आहे, कस्टम आहे, पोलीसला जायचं नाही, किंवा फर्स्ट चॉईस IAS आहे, सेकंड चॉईस पोलीस आहे, थर्ड कस्टम आहे, फोर्थ IRS आहे, किंवा फर्स्ट पोलीसवाले सुद्धा काही आहेत. अशा प्रकारे एक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये असतं. पण ह्या पलीकडे सुद्धा सर्व्हिसेस आहेत आणि ह्या पलीकडे सुद्धा सरकार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त पण सरकार आहे आणि भरपूर कामं सरकार करतं आणि ते महत्त्वाचे कामं करत असतं. आणि ते महत्त्वाचे कामं करणारी जी ऑर्गनाइज मॅनेजमेंट सर्व्हिस असते त्या सर्व्हिसेसचं काम हे सुद्धा फार चॅलेंजिंग अशा प्रकारचं असतं. त्यामुळे जेव्हा आपण सर्व्हिस चॉईसेस देतो हे नाही तर ते, हे नाही तर ते, आणि शेवटी ठीक बाबा काहीच मिळालं नाही, 6 अटेम्प्ट झाले, 8 अटेम्प्ट झाले, 10 अटेम्प्ट झाले, तर वही चाललं, लग्नाचं वही निघून गेलं, तर आता जी मिळाली ती सर्व्हिस आपण घेऊन टाकू, अशा निर्णयाप्रत आपण जेव्हा येतो तेव्हा आपण कुठली सर्व्हिस घ्यायची, जी मिळाली ती घेऊन जायची. आमच्या वेळेस काही लोकांना जी मिळाली तिने घेऊन गेली कारण खालच्या सर्व्हिस काही माहीतच नाही. त्या लोकांनी आपलं जे लिस्ट लिहिली UPSCच्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये ज्या ऑर्डरमध्ये लिस्ट आहेत त्या ऑर्डरमध्ये प्रेफरन्सेस लिहिलेले आहेत. आता त्यामध्ये 4थी सर्व्हिस जी आहे ती इंडियन P&T फायनान्स अकाउंट सर्व्हिस आहे. चांगली सर्व्हिस आहे, ज्यावेळेस 95-94मध्ये फार चांगली सर्व्हिस होती. पण आता काय झालेलं आहे त्यांचा स्कोप फार लिमिटेड होऊन गेलेला आहे कारण टेलिकॉम डिपार्टमेंट हॅज रिड्यूस्ड इट्स वर्क, दी ऑपरेशनल वर्क, BSNL वेगळं झाल्यामुळे. तर आमचे काही मित्र आहेत थोडेफार नाराज असतात की असं व्हायला त्रास होतो आहे म्हणून. तर अशा प्रकारे काही चॉईस काही करू नका, किंवा टॉस वगैरे करू नका, किंवा लुडोचा गेम खेळत असं काही सापशिडीचा खेळ कुठलाही खेळू नका ह्या सर्व्हिस. डोंट प्ले विथ युअर करिअर. आणि सर्व्हिस आपण चूज करताना आपण एक लक्षात घ्या की आपली जी पर्सनॅलिटी आहे, आपला जो स्वभाव आहे, आपले जे गुण आहेत, आपली जी आवड आहे, दॅट इन्फ्लुएन्सेस आवर वर्क. समजा तुम्हाला लोकांशी बोलायला आवडतच नाही, स्वतःच गुपचूप अभ्यास करायला आवडतो, यू आर एन इंट्रोवर्ट, यू विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट इफ यू जॉइन ए इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस वेअर इंटेन्स पब्लिक इंटरॅक्शन इज देअर.
तुमचं म्हणजे रोज क्रॉस एक्झामिनेशन चालू असतं. किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये ज्या लोकांशी तुम्हाला तार्किक गोष्टींवरती तुम्हाला चर्चा करावी लागते, मनाविरुद्ध अनेक गोष्टी होत आहेत तरी तुम्हाला ते करावं लागतात. न तुमचं डोकं फार गरम असेल तर चुकूनही पोलीस सर्व्हिस जॉईन करू नका, कारण पहिल्या 4-5 वर्षामध्ये घरी जायची पाळी येईल. तर अशा प्रकारचे जो आपला स्वभावगुण काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला आकड्यांशी तुम्हाला म्हणजे पैसे कशाशी खातात आणि आकडे कुठं मोडतात, आकड्याचा खेळ करणारे काही लोक असतील, परंतु आकडे काय असतात माहीत नसेल तर अकाउंट सर्व्हिस कशाला जॉईन करायची. तुम्ही स्वतः इंजिनियर जरी असलो, गणित मला आवडत जरी असलं तरी मी माझ्या सर्व्हिसच्या प्रेफरन्समध्ये अकाउंटचं एकही सर्व्हिस लिहिली नव्हती. ऑडिटची लिहिली होती, अकाउंटची लिहिली नव्हती. आणि पोस्टल सर्व्हिस मी स्वतः माझी 6th माझा प्रेफरन्स होता आउट ऑफ द 28 सर्व्हिसेस, बिकॉज आय जस्ट चोज द सर्व्हिसेस विच हॅव एन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर ऑफ जॉब और अ मॅनेजरियल नेचर ऑफ जॉब, नॉट अन अकाउंटिंग नेचर और पोलिसिंग नेचर. मी पोलीस सर्व्हिस पण दिली नव्हती. तर अशा प्रकारे थोडा एक डोळसपणे चॉईस करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण, आणि आता तुम्हाला मी म्हणालो की जशी पर्सनॅलिटी तुमच्या वर्कला अफेक्ट करतं, तुमच्या जॉबचा जो नेचर आहे हे तुमच्या पर्सनॅलिटीला सुद्धा अफेक्ट करत असतं. वर्कचे प्रेशर्स तुम्ही कितीही म्हणालात की मी घरी घेऊन जात नाही, तुमच्या घरी राहतात, तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नातही येतात. आता जेव्हा मागे मार्च महिन्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये जेव्हा आमची पोस्टल सिस्टीम थोडा फार मोठा प्रॉब्लेम आला होता, मला पहाटे 4-4पर्यंत झोप लागत नव्हती. उद्या उठून काय म्हणजे कुठून शिव्याशाप मिळणार आहेत हे माहीत नव्हतं. माहीत असलं तर माणूस तयारी करतो. त्यामुळे असं तुम्ही वर्क घ्या जे तुमच्या पर्सनॅलिटीशी कम्पॅटिबल आहे. जेव्हा आपण सर्व्हिसची चॉईस करतो तेव्हा आपण नेचर ऑफ सर्व्हिस बघितलं पाहिजे. पण आपला जो चॉईस आपण कसा करतो, कुठल्या सर्व्हिसला किती न्यूसन्स व्हॅल्यू आहे, चिमटे घेण्याची किती संधी त्यामध्ये मिळते लोकांना, आणि त्यातून आपण त्या सर्व्हिसचं महत्त्व ठरवत असतो. पण तसं करू नका. प्रमोशनचे प्रॉस्पेक्ट्स कसे आहेत, वर्क कल्चर कसं आहे, पर्सनल ग्रोथ त्यामध्ये होते की नाही होते, जॉब व्हरायटी आहे की नाही आहे, आणि मुख्य म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट कसा आहे. मी एक उदाहरण देतो. आता यांनी अमोल सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे 4 एकरचं घर आहे आणि 3 एकरचा वाडा आहे, आणि त्यांनी कधीही बाहेरची भाजी आणून खाल्ली नाही, स्वतःच्याच किचन गार्डनमधली खाल्ली, किंवा कधी ऑफिसला डबा घेऊन गेले नाहीत, नेहमी दुपारी घरी जेवायला येत राहिले, स्वतःच्या घरी येत राहिले. नाही, ह्याचा अर्थ तुमच्याकडे खूप काम आहे, तुम्हाला दूर पाठवू शकत नाही आम्ही, आणि तुमच्या मॅडमही तुम्हाला फार दूर जाऊ देत नाही, असं त्याचा अर्थ आहे. तर अशा प्रकारचं जे आहे सपोर्ट तुमचा कसा आहे, घर वगैरे सगळीकडे आहे की नाही, ट्रान्सफरची संधी सगळ्या. आता खरं म्हणजे गमतीशीर भाग असा आहे, ऑल इंडिया सर्व्हिस ह्या लिस्टमध्ये फक्त 2च आहेत, पण ते ॲक्च्युली त्याचं नेचर जे आहे हे लिमिटेड टू स्टेट आहे, IAS आणि पोलीस. आणि जे सेंट्रल सर्व्हिस जे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, बिकॉज दे आर ऑल ट्रान्सफरेबल ऑल ओव्हर इंडिया. ही हॅज वर्कड इन मथुरा, ही हॅज वर्कड इन राजस्थान, दिल्ली, आय हॅव वर्कड इन आंध्रा, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, अजून कुठं कुठं आमच्या नशिबात लिहिलं माहीत नाही आहे. तर हा एक चांगला अनुभव मिळू शकतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट म्हणजे आता मी आपला IRSची आय थिंक शी विल कन्फर्म, जी एक्सपांडिंग सर्व्हिस असते, फार वेगाने एक्सपांड करताना इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट कमी असतो. तर तुमच्या सर्व्हिसमध्ये घरांचा प्रॉब्लेम येतो, ऑफिसमध्ये एका चेंबरमध्ये 2-2, 3-3 लोक बसून काम करतात. मी आजपर्यंत कोणाबरोबर रूम शेअर केलेली नाही आहे ऑफिसची. आणि आपल्या मित्रांनी एक प्रश्न विचारला, इंटरफेरन्सचा प्रश्न विचारला. मी त्याला इंटरफेरन्स त्यांनी फार डिप्लोमॅटिक उत्तर दिलं अमोलनी, पण खऱ्या अर्थानं इंटरफेरन्स आपण त्याला मानलं तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड येतो.
हे आपण मान्य केलं पाहिजे की द सिव्हिल सर्व्हिस ऑर द सिव्हिल सर्वंट्स आर सबऑर्डिनेट टू दी पॉलिटिकल हायरार्की ऑर द पॉलिटिकल कंट्रोल. त्यामुळे इंटरफेरन्स मानू नये, त्याला इंटरव्हेन्शन मानावं. त्यामुळं काय होतं की त्या इंटरव्हेन्शन्सना समजा आपण त्याला चॅनलाइज व्यवस्थित केलं तर त्याच माणसाकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करून घेता येतं. अर्थात त्यामध्ये इंटरेस्ट कोणाकोणाचे किती खोलवर रुजलेले आहेत त्यावरती डिपेंड राहतं. पण बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं, माझा स्वतःचा अनुभव असा राहिलेला आहे की 80 to 90% जे आहेत, आय हॅव फाउंड दॅट यू कॅन चॅनलाइज द इंटरव्हेन्शन्स विच कम फ्रॉम द पॉलिटिकल क्लास एनिवेअर. काही फारसं त्रासदायक प्रकार नसतो. पण जेव्हा तुमचा दोन गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. एक, if you are not able to assess the personal interest of anybody what is involved there in any issue, number one. And number two, तुमचा पर्सनल इगो. मी एकदा नाही म्हणलं ना, पुन्हा कशाला आलास. जेव्हा अशा पद्धतीनं जेव्हा आपल्या मनामध्ये आपण तेव्हा स्वतःला फार शहाणे समजू लागतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. इगो विल बी अ प्रॉब्लेम इफ यू आर एन ऑफिसर एनिवेअर. ऑफिसर कशाला तुम्ही स्वतः एक माणूस म्हणून जगा, तुम्हाला इगोचा नेहमी प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम येईल. तेव्हा फॉर अ गुड सिव्हिल सर्वंट ही हॅज टू बी अ बेसिकली अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग. तुमच्या व्हॅल्यूज, तुमच्या बिलीफ्स, तुमचे फेथ, तुमचं ॲटिट्यूड ज्या प्रकारचं आहे, ज्या मुशीतून तुम्ही आलेला आहात, ती दॅट विल डिक्टेट द वेदर यू विल बी सक्सेसफुल ऑर नॉट. आता जेव्हा अमोलने सांगितलं की मराठी अधिकारी बाहेर जाऊन फार चांगलं काम करायला लागलेत, त्याला कारणही ते आहे. कारण जे विहिरीत असतं ते पोहऱ्यात येतं. आता समजा चांगले मुलं तुमच्यासारखे असले तर ते बाहेर जाऊन खराब काम कशाला करतील. यू आर गुड, यू कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, पुअर बॅकग्राऊंड, यू हॅव सीन वॉट दी चॅलेंजेस ऑफ लाईफ आर. जेव्हा तुम्ही आयुष्याचे टक्के-टोनपे सहन केलेले आहेत तेव्हा तुम्ही लोकांबरोबर आणि सामान्य लोकांबरोबर तुमची एम्पथी सिंपथी दोन्ही राहणार आहे. सो यू विल डेफिनेटली डू ए गुड जॉब. तुमच्या पायाला माती लागलेली आहे, ती माती अजून वाहून गेलेली नाही आहे. जमिनीवर तुमचे पाय घट्ट आहेत आणि डोकंही शाबूत आहे, तर कशाला काय त्रास होतो. तर हे एक तुम्हाला मी एक जनरल ओव्हरव्ह्यू माझा तुम्हाला द्यायची इच्छा होती. एक स्लाईड घ्या. देन विल गो टू दिस आवर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. तर फार पूर्वीच्या कोणी एका काळामध्ये लोक पत्र लिहित होती. तर मागच्या एक 10-15 वर्षामध्ये पत्रांची पर्सनल लोक जे पत्र पाठवतात ती संख्या कमी झालेली आहे. त्याऐवजी व्हॉट्सअप, ईमेल्स, SMS, स्माइलीज अशा गोष्टी यायला लागलेल्या आहेत. पण जितकं त्यामध्ये जो तकलादूपणा जितका इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे ते हवेत विरतं. जसं बोलणं हवेत विरतं, तुम्ही एकदा कोणाला SMS पाठवा आय लव्ह यू, जोपर्यंत ते इलेक्ट्रॉनिक मॅसेजमध्ये आहे ते हवेत विरून जातं किंवा आर्काईव्ह होऊन जातं, त्याचं महत्त्व निघून जातं. पण तुम्ही लिहून पाठवा बरं कोणाला, 50-50 वर्षापर्यंत राहतं. त्यानंतर तुमच्या अगेन्स्ट तो एव्हिडन्स म्हणून वापरता येतो किंवा कोणी 20 वर्षानंतर ते बघून उसासे सुद्धा सोडू शकतं तुमच्याबद्दल. अरे वा, तू पूर्वी किती छान लिहित होतास म्हणून. तर नाही, मी असे पत्र लिहिलेले नाहीत कोणाला, कधी ती वेळ आली नाही. तर 150 वर्षापूर्वी म्हणजे 1854 साली आमचं डिपार्टमेंट स्थापन झालं. 1853 साली 16 एप्रिल 1853ला रेल्वे स्थापन झाली. 1 ऑक्टोबर 1854 साली जो आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, त्याला डिपार्टमेंट ऑफ P&T म्हणायचे त्यावेळेस, पोस्ट अँड टेलिग्राफ. आणि आपण ज्या सर्व्हिसेसचे आपण आज ई-कॉमर्सचं नाव घेतो, ई-कॉमर्स जे आहे ते ईमधलं, त्या ई-कॉमर्समधलं ई काढून टाका, तो कॉमर्स जो आहे तो व्हॅल्यू पेएबल पोस्टच्या नावाने 1887 पासून चालू आहे. त्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा भाग गेला,
बाकी फिजिकल डिलिव्हरी येतेच. मागे मी एका ठिकाणी एक प्रेझेंटेशन करत होतो, मला विचारलं कोणीतरी की आजकाल ईमेल वगैरे वाढलेत, तर तुमचा डिपार्टमेंट ऑफ पोस्टचा रोल फार कमी झाला, हा 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 प्रश्न तुमच्या मनातही आला असेल. तर त्यांना मी हेच उत्तर दिलं होतं की तुम्ही इलेक्ट्रॉनिकली किती पाठवा, हातामध्ये जोपर्यंत फील करायसारखी वस्तू येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची मजा येत नाही. तुम्ही कितीही त्या व्हॉट्सअपवरती टाळ्याचे तुम्ही ते स्माइली पाठवा, ॲक्च्युअल टाळ्या ऐकल्याशिवाय मग कानाला बरं वाटत नाही. खरं आहे की नाही? असं आहे की बरं वाटतं. आता व्हॉट्सअपवर म्हटलं काय अर्थ आहे त्याला, आणि ते तुमच्या लाईफला टच करतं. सरकारी सिस्टीममध्ये दोनच ऑर्गनायझेशन्स असे आहेत, दोनच डिपार्टमेंट्स असे आहेत की जे आपल्या हक्कानं तुमच्या दरवाज्यावरती नॉक करू शकतं. एक आहे पोलीस डिपार्टमेंट, एक आहे पोस्टल डिपार्टमेंट. दोघांच्याही हातामध्ये कागद पाहिजे. एकाच्या हातात वॉरंट पाहिजे, एकाच्या हातात पत्र पाहिजे. एक कधी कधी तुम्हाला पैसे आणून देतो मनी ऑर्डर आली तर, दुसऱ्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. हा सगळा विनोदाचा भाग झाला बरं का, कुठं मला कोट करू नका. आणि हे साधर्म इथंच संपत नाही, त्याचं सेम कसं आहे तुम्हाला मी ते नंतर सांगेन. सो इट इज टचिंग युअर लाईफ फॉर बाय डिलिव्हरिंग व्हेरियस सर्व्हिसेस. इट इज वर्किंग एज एन एजंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इज एन एजंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बिकॉज फायनान्स मिनिस्ट्रीच्या ज्या सगळ्या सेवा आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स वगैरे आहेत, हे सगळं आमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत हे होतं. जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त आउटलेट्स पोस्ट ऑफिसेस आर वर्किंग इन इंडिया. नेक्स्ट, इट कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड IT. बाकीचे डिपार्टमेंट टेलिकॉम आहे आणि डिपार्टमेंट ऑफ IT आहे. आणि अपेक्स मॅनेजमेंट बॉडी जी आहे इज द पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड. तुम्हाला मी ज्या आधी सांगितलं डिपार्टमेंट एक असतं, त्याच्या आता ही पोस्टल ऑर्गनायझेशन वर्क्स ॲज अन ॲडजंक्ट ऑर्गनायझेशन टू डिपार्टमेंट, बिकॉज इट इज डुईंग अन ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी विच इज हेडेड बाय बोर्ड, विच इज द पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड. And the head of that board is the chairman, who is also a Director General of Postal, Director General and Post, and who also works as Secretary to Government of India. Now, हे 3 पोस्ट हा एकच माणूस ऑक्युपाय करत असतो. So Department of Post is the only organization where the adjunct organization and the department is one at the top. त्यामुळे डिसिजन मेकिंग बऱ्यापैकी फास्ट असते. आणि हे सगळं दिस इज ॲट द टॉप लेवल ऑर्गनायझेशन ओव्हरव्ह्यू. नेक्स्ट, ॲट द टॉप इज पोस्टल डायरेक्टरेट ॲट द अपेक्स लेवल, विच इज हेडेड बाय डायरेक्टर जनरल, हू इज ऑल्सो चेअरमॅन ऑफ पोस्टल सर्व्हिस बोर्ड अँड सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्याखाली द होल पोस्टल डिपार्टमेंट इज ऑर्गनाइज इन सर्कल्स. सर्कल्स आर रफली इक्वल टू अ स्टेट, वन ऑर मोर स्टेट्स, वन ऑर मोर दॅन वन स्टेट. जसं महाराष्ट्राचं एक सर्कल आहे, महाराष्ट्र सर्कलमध्ये गोवा राज्यसुद्धा येतं, विच इज हेडेड बाय चीफ पोस्टमास्टर जनरल. सर्कल विल हॅव रिजन्स विच इज हेडेड बाय पोस्टमास्टर जनरल. पुणे इज अ रिजन, गोवा इज अ रिजन, औरंगाबाद इज अ रिजन, मुंबई इज अ रिजन, नागपूर इज अ रिजन. रिजनमध्ये डिव्हिजन्स असतात. डिव्हिजन इज रफली इक्वल टू अ डिस्ट्रिक्ट. जे समजा पोस्टल डिस्ट्रिक्ट असेल तर RMS इज अ another wing of department where sorting and delivery of transmission of mail is done, which is headed by a superintendent or a senior superintendent. Divisionच्या खाली सब division असतं, which is roughly equal to a sub division of a revenue department, which is headed by an inspector or an assistant superintendent. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक आर्मी पोस्टल सर्व्हिस नावाची ऑर्गनायझेशन आहे, which takes care of the postal requirement, postal services of the army, which is ऑपरेटेड बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. म्हणजे आमचेच अधिकारी आर्मी पोस्टल सर्व्हिसमध्ये जाऊन काम करतात. वेन दे गो देअर दे वर्क ॲज आर्मी मेन, दे गेट अ रँक, दे गेट अ युनिफॉर्म अँड ऑल द फॅसिलिटीज ऑफ आर्मी. नेक्स्ट, इंडियन पोस्टल सर्व्हिस इज द मॅनेजमेंट कॅडर फॉर द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. इट्स अ ग्रुप ए सेंट्रल सर्व्हिस. अनदर ग्रुप ए सेंट्रल सर्व्हिस इज देअर इन द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, विच इज द इंडियन P&T फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस. But its cadre control is done by telecom department, and त्यांचे जे ऑफिसर्स आहेत they serve in both postal and telecom department.
doing the finance and accounting work. At entry level, after your probation, you will be posted as a senior superintendent. Equivalent to a senior superintendent is an assistant PMG who works at a circle headquarter level. Next promotion is as a director of postal services who assists the PMG in the region. Postmaster General is the next promotion. आता एंट्री लेवलमध्ये सिनियर सुप्रिटेंडेंट JTS आपले ज्युनियर टाइम स्केल सिनियर टाइम स्केल दोन्ही आले. डायरेक्टरमध्ये ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड आणि नॉन फंक्शनल सिलेक्शन ग्रेड हे पण आलं. पोस्टमास्टर जनरल इज द सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड. चीफ पोस्टमास्टर जनरल is at the circle level, which is in the higher administrative grade. And then is the member Postal Services Board. It's a special secretary grade. And the last one is the Director General post, which is in the apex scale. What is the nature of job for the Indian Postal Service officers? Main thing is we are managing an important public service, very large scale operations, large manpower. आमचं जे कॅडर आहे हे जवळपास 350-400 लोकांचं कॅडर आहे आणि कर्मचाऱ्यांची संख्या ही 5 लाख आहे. जेव्हा मी फर्स्ट डे माझ्या फर्स्ट पोस्टिंगला जॉईन केलं तर माझ्या देर वर 1000 people reporting to me. 1000 people reporting याचा अर्थ आय वॉज रायटिंग देअर ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स ACR जे म्हणतो 100,000 लोकांचे. I was their appointing authority, I was their disciplinary authority and all those things. Intense public interaction. मी इथं इंटेन्स हा शब्द फार मुद्दाम वापरतो आहे. कसं आहे, आमचे जे समकक्ष अधिकारी असतात दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, बिकॉज ऑफ द नेचर ऑफ द जॉब, लोक तुमच्याशी इंटेन्सली वागत नाहीत, रागारागामध्ये बोलत नाहीत, शिव्याशाप करत नाहीत, परंतु आमच्याशी करतात. अत्यंत शेलक्या भाषेमध्ये बोलतात कधी कधी, पण ते फार ताप झाला तर देर इज अ इंटेन्स पब्लिक इंटरॅक्शन. इम्प्लिमेंटेशन ऑफ टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट इज अ व्हेरी न्यू. लास्ट 10 yearsमध्ये ते भयंकर मोठं काम झालेलं आहे. बिकॉज वी आर कनेक्टिंग ऑल द पोस्ट ऑफिस. वी आर ऑलरेडी कनेक्टेड ऑल द पोस्ट ऑफिस 1.5 lakh locations. It is the world's largest wide area network in the world. Designing of public policies for delivery of not only mail, but goods like e-commerce, services like money order services or any remittance services. मी जेव्हा तुम्हाला पोस्ट ऑफिसचं काम बघा तुम्ही, पोस्ट ऑफिस वर्क इज नॉट जस्ट डिलिव्हरी, इट इज कलेक्शन अँड डिलिव्हरी ऑफ एनिथिंग दॅट इज मेल, goods, services or money. If anything is to be either collected or distributed, and now even data, if anything is to be done for these 5 things, you can use this. E-commerce is a newly emerging areas. आमच्या मागच्या 3 वर्षामध्ये nearly 250% दरवर्षी वाढ होते आहे. आणि इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटचा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स या सर्व्हिसमध्ये मिळतो. आणि नवीन अपॉर्च्युनिटी आमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं लायसन्स आम्हाला मिळालेलं आहे. दॅट न्यू पेमेंट बँक इज गेटिंग सेटअप. सो दीज आर द न्यू एरियाज in which you can work. Next. Why should you choose Indian Postal Service? I am here also to market Indian Postal Service amongst you. I want good meaning, well-meaning people. मराठी लोकांचा संख्या आमच्या सर्व्हिसमध्ये फार कमी आहे. फार एकटं वाटतं मला त्यामध्ये कधी कधी. दिस चॅलेंजिंग जॉब कंटेंट. तुम्हाला मी सांगतो, पोस्टल ऑपरेशन्स मेंटेन करणं, रोजच्या रोज डे टू डे बेसिसवरती आणि मॉनिटरिंग करणं हे फार सोपी गोष्ट नाही आहे. इट्स अ ऑपरेशनल चॅलेंज. HR मॅनेजमेंट 400 लोकांना सांभाळणं, 400, 500, 1000 लोकांना सांभाळणं. आज पुणे रिजनमध्ये माझ्याकडे जवळपास 5000 लोक काम करतात माझ्या अंडरमध्ये. तर त्यांचे सगळे जे विलाप आहेत ते ऐकणं आणि त्याला काही सोल्युशन देणं, दॅट इज अ बिग चॅलेंज. अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज. इट इज नॉट अ ट्रान्झॅक्शनल नेचर ऑफ जॉब, इट्स अ व्हेरी मॅनेजरियल नेचर ऑफ जॉब. ओके. यू आर सर्विंग द पीपल ॲट द कटिंग एज. डेली तुमचा
पब्लिक कॉन्टॅक्ट आहे. आर्मी पोस्टल सर्व्हिस, दिस इज द ओनली सिव्हिल सर्व्हिस, not even defense state service or any defense, any civil services of the defense department has this opportunity to work in army. We can go in the army, come back and again go back and again come back and go on doing this. When we come back, we can carry our ranks also. If we work for a certain length of period, get all the benefits of what the army provides, like canteen or school admission for children and housing and other such things. Movement across the country, some may feel it is bad, some may feel it is good. Deputation to other ministries, many of our officers, more than 50 of our officers are on deputation to other ministries, governments, local bodies. Even the Universal Postal Union मध्ये आमचे अधिकारी आहेत. Universal Postal Union is a UN organization. It's a unique opportunity to mature as a person. हे मी तुम्हाला फार अंडरलाईन करून सांगतोय. आपण जेव्हा 30 वर्ष 35 वर्ष कुठल्या सर्व्हिसमध्ये राहतो आणि जेव्हा रिटायरमेंट व्हायची वेळ येते, तेव्हा आपण काय संचित घेऊन घरी जातो आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर हे इथून एक तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स लोकांशी इंटरॅक्ट करण्याचा आणि एवढी लार्ज मॅनपॉवर हँडल करायचा आणि कुठलेही अधिकारी असण्याचे वलय न घेता, वलय न राहता, ते हा जो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो, दॅट मेक्स यू अ व्हेरी मॅच्युअर पर्सन. That's a very good aspect which many of the central services give, which even our services give. And infrastructureची गोष्ट केले. ह्यांचं 3 एकरचं घर आहे. मी सध्या माझं एक 10 एकरचं घर आहे. मी आधी बडोद्याला होतो, तिथं माझा 28 एकरचा माझा परिसर होता. तर त्यांचं वतन मोठं की माझं वतन मोठं, हा पाळी आहे. म्हणजे अशा गोष्टीपर्यंत ही गोष्ट आलेली आहे. बट जोक्स अपार्ट, द पॉईंट आय एम मेकिंग इज, सिन्स इज अ ओल्ड डिपार्टमेंट अँड नॉट अ व्हेरी एक्सपांडिंग डिपार्टमेंट, म्हणजे मॅनेजमेंट कॅडर असं एक्सपांड होत नाही आहे जसं इन्कम टॅक्स किंवा कस्टम्स होतं. आता कस्टम्स किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे आता रिसेंटली जे कॅडर रिव्ह्यू झालं, त्यामध्ये त्यांची कॅडर स्ट्रेंथ फ्रॉम 1000 went to 4000. आता 4000 अधिकाऱ्यांना तुम्ही ॲडजस्ट कुठं करणार तुम्ही? पण आमचे 500 किंवा 450 लोकांचं जे कॅडर आहे, ते मागच्या अनेक वर्षापासून 450 लोकांचं आहे. त्यामुळे घरं, दारं, ऑफिस, स्पेस, हे सगळं, गाड्या, मुख्य म्हणजे गाडी. कारण कुठल्या अधिकाऱ्याच्या गाडीवरचा जो दिवा असतो, तो अश्वत्थामाच्या ज्या डोक्यावरती जो हा असतो मणी, त्याच्यासारखा असतो. एकदा रिटायर झालं की त्या अश्वत्थामासारखीच ती अवस्था होते. तो मणी काढून टाकल्यानंतर आपण सगळीकडे तेल मागत फिरतो, बाबा डोक्यात काही तेल टाक म्हणून, जेव्हा आपण पोस्ट रिटायरमेंट जॉब बघतो आपण आपल्यासाठी. तर तशी एक अवस्था आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी गुड. नेक्स्ट. थँक्यू. एनी क्वेश्चन्स? ओके, थँक्यू. म्हणजे आहे का? हॅलो सर, गुड आफ्टरनून. नाव सांगा. प्रशांत रोडे. सर, तुम्ही सांगितलं की प्रिफरन्स देताना अकाउंट सर्व्हिसेस आणि पोलीस सर्व्हिसेसला प्रिफरन्स दिला नव्हता. मी दिला नव्हता. हां, तुम्ही. हां. तर याचा काय इंटरव्ह्यूमध्ये परिणाम झाला? म्हणजे एकंदरीत की प्रिफरन्सेसचा इंटरव्ह्यूमध्ये काय परिणाम होतो का? होऊ शकतो. आणि त्या सरांना विचारायचं की सर, तुम्हाला मिलिटरी कॅन्टीनची फॅसिलिटी मिळते का? मिळते. मी सांगतो ना. थँक्यू सर. आम्हाला मिळत नाही, पण आमचे मित्र आहेत ना तिथे. नाही, कॅन्टीन म्हणून तुम्हाला काय पाहिजे त्यावर डिपेंड आहे. अजून कोणी आहे का? हां, इथे मुलगा आहे. काय काय थोडं पाणी मिळतं थोडं. सर नमस्कार. नाव सांगा. माझं नाव उदयकांत ब्राह्मणे. कुठे? अच्छा, ओके. हां. सर, मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस आपण एक अधिकारी असतो, आपली जी पोस्ट असते, आपल्या मागं जे काही शायनिंग लुकिंग वर्क, म्हणजे असं एक वातावरण असतं, त्यातून सामान्य परिस्थितीतून आलेला माणूस ज्यावेळेस अधिकारी होतो, त्याच्यावरती तिथं तो काम करतो आणि त्याला एक असं वलय प्राप्त होतं आणि त्या वलयामध्ये तो हरवला जातो.
त्याची इथल्या मातीशी, इथल्या माणसांशी जी इमानदारीची नाळ असते ती पुसटशी अशी काय होत होत तुटत जाते. आणि मग ह्यातून एक माणूस माणसापासून दुरावला जातो, प्रशासन माणसापासून दुरावलं जातं आणि इथल्या माणसांच्या जे काय जनसामान्यांच्या ज्या दररोजच्या गरजा आहेत, ज्या अडचणीत ह्यात भर पडत जाते. अशा वेळेस एका अधिकाऱ्यानं नेमकं कसं असावं, ज्यावेळेस माणूस म्हणून त्याला समाजातल्या समस्या जाणवत नाही त्यावेळेस तो इतका बधीर का होतो, त्याचं अंग एवढं का असं अनसेन्सिबल होतं, ह्याबाबत तुमचं काय मत आहे? आणि सामान्य माणसाच्या ज्या काय गरजा आहेत आणि प्रशासनाचे जी काय कार्य आहे यांना जोडण्याची नाळ किंवा यांना जोडण्याचं जे काय मर्मबिंदू किंवा एक मध्यबिंदू म्हणतो तो कसा साधता येईल एखाद्या अधिकाऱ्याला? नाव काय म्हणलं तुम्ही? उदयकांत ब्राह्मणी. हां, उदयकांतजी, तुम्ही अनेक विषयांची गल्लत करताय. कसं आहे, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की सामान्य माणूस जेव्हा वलय असल्या जागे जातो तो बिथरतो, काय त्याला त्याची नाळ तुटते. त्याच्यामुळं तुटते का, त्या परिस्थितीमुळे तुटते का, हा तुमचा एक बेसिक प्रश्न आहे. आणि मग त्यावरती तुम्ही तुमचे बाकीचे उपप्रश्न टाकलेले आहेत. कसं असतं की मराठीमध्ये एक म्हण आहे की मुलगी मोठ्या घरी द्यावी आणि सून लहान लहान घरातून करावी. ऐकू येते का? हां, कारण ॲडजस्ट करायला सोपं पडतं वाटतं. जेव्हा तुम्ही अशी एक म्हण आहे, ते खरं आहे की नाही हे मला माहीत नाही. जेव्हा तुम्ही सामान्य परिस्थितीतून येता आणि अशा वलय असणाऱ्या पावर असलेल्या जागेवर बसता, त्यातून तुम्हाला जे काही काम करायचं असतं, काही लोकांच्या डोक्यात ती हवा जाऊ शकते. असं वाटतं की ती खुर्ची आणि मी एक झालेलो आहे. जसं कर्णाच्या अंगावर कवच कुंडल चढले तशी खुर्ची माझ्या अंगाला चढून बसलेली आहे, खुर्ची आणि मी एक झालो, एकरूप झालो आहे. असं नसतं. म्हणून म्हणालो तुम्हाला मी की माणसाचं माणूसपण जे आहे हे नेहमी जिवंत राहायला पाहिजे. जर ते असेल तर तुम्ही जो म्हणता तो कधीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कुठल्या हेतूनं सर्व्हिसमध्ये आलेला आहात, तुमचा हेतू काय? ठीक आहे, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी हा एक सामान्य माणसाचा प्रश्न असतो, तोही तुमच्या मनात असेल, माझ्याही मनात होता जेव्हा मी जॉईन केली. परंतु त्या पुढे जाऊन काय, am I giving something to the society, to the world, which is sustained for a long period of time, and because of which many people are benefited. त्यामुळे त्याचं जे मर्मबिंदू किंवा काय तुम्ही जे म्हणालात त्याचं हेच आहे, यू हॅव टू बी व्हेरी सेन्सिटिव्ह टू ऑल द थिंग्स दॅट आर हॅपनिंग अराउंड यू. यू हॅव टू बिकम मॅच्युअर अबाउट इट. बऱ्याचदा काय होतं, एक अनुभव सांगतो तुम्हाला मी. आता मी जेव्हा सर्व्हिसमध्ये आलो त्यावेळेस माझ्याबरोबरचे किंवा आसपासचे किंवा माझ्या नातेवाईकांपैकी जे थोडे आर्थिक परिस्थिती थोडे सामान्य असतील, त्यांना मला ते गणेशा नावाने बोलायचे किंवा गणेशराव म्हणायचे किंवा गण्या म्हणायचे, काही म्हणायचे. आता सर्व्हिस लागल्यानंतर त्याला काय म्हणावं हा त्यांना प्रश्न पडायला लागला. आणि ठीक आहे, आपण सामान्य कौटुंबिक वातावरणात आहोत, घरच्या जागेत आहोत, तेव्हा तुम्ही मला काही म्हणा, काही हरकत नाही. पण सार्वजनिक ठिकाणी आपण समजा आहोत, तर त्या ठिकाणी आपली जी ही एक कौटुंबिक जवळीक जी आहे ती समजा तुम्ही तिथं दाखवू लागला तर ती तुम्हाला तिथं कट करायला लागतं. आता समजा मी अमोलला किंवा अमोल मला जो आहे, आम्ही जेव्हा एकटा असतो एकमेकाला कुठल्या भाषेत बोलतो ती भाषा समजा आम्ही इथे वापरू लागलो तर ते चांगलं दिसत नाही, ते शोभून दिसत नाही. तर तिथे कुठेतरी तुम्हाला एक फार जवळीक साधणाऱ्या लोकांपासून दूर राहणं आवश्यक पडतं एक अधिकारी म्हणून. यू हॅव टू मेंटेन युअर डिस्टन्स फ्रॉम द पीपल. यू कांट बिकम वन विथ देम इन ऑल द मॅटर्स. जवळीक साधावी पण थोडी थोडं अलिप्तसुद्धा राहणं आवश्यक पडतं. प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांबरोबर सगळं करायला गेलं तर ते अवघडून बसतं. तुम्हाला तुमचा इंडिपेंडन्स यू विल लूज. दॅट इज द प्रॉब्लेम.
तुम्हाला उत्तर मिळालं की नाही मिळालं? उमाकांतच ना? उदयकांत. नमस्कार सर, हां. माझं नाव आशिष गुरव. आर्मी पोस्टल सर्व्हिसेसबद्दल तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप नवीन होती. म्हणजे हे एक नवीनच ऐकायला मिळालं आर्मी पोस्टल सर्व्हिसेसबद्दल. याच्याबद्दल थोडं डीपमध्ये सांगाल का, की जे ऑफिसर्स होतात त्यांना IMA किंवा OTA ट्रेनिंग दिलं जातं का? नाही नाही आणि त्याचे प्रॉस्पेक्टस काय आहेत? नाही नाही. आर्मी पोस्टल सर्व्हिस इज अ कोर ऑफ द आर्मी विच अँड त्याला APS असं म्हणतात, APS. अँड त्याचं APSचं स्वतंत्र सेंटर कामठीला, नागपूरला आहे. तिथे त्यांचं ट्रेनिंग होतं. दे आर बेसिकली रनिंग द पोस्टल सर्व्हिस. दे आर पोस्टमास्टर्स अँड द अदर थिंग. इट्स अ सपोर्टिंग सर्व्हिस. पूर्वी आर्मी पोस्टल सर्व्हिस स्थापन झाली मला वाटतं 1961च्या आसपास. त्याच्या आधी काय व्हायचं की दुसरं महायुद्ध असू द्या किंवा पहिलं महायुद्ध असू द्या किंवा त्याच्या आधी जे ब्रिटिश आर्मीचे जे सगळे कॅम्पेन्स गेले, अफगाणमध्ये गेले, नेपाळमध्ये गेले, तिथं पोस्टल डिपार्टमेंटचं एक युनिट त्यांच्यासोबत जायचं. आपण समजा कधी मुंबई GPOला गेलात तर मुख्यद्वारातून मध्ये गेलात तुम्ही तर मुंबई GPOच्या मुख्यद्वाराच्या समोर एक मोठासा पिलर आहे, खांब आहे. त्या खांबावरती काही लोकांची नावं लिहिलेली आहेत. ती कोणाची नावं आहेत तर पहिल्या महायुद्धामध्ये पोस्टल डिपार्टमेंटचे कर्मचारी जे पहिल्या महायुद्धात वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि काम केलं आणि जिथे शहीद झाले काही लोक, त्यांची नावं आहेत. 1961 साली त्यांना लक्षात आलं की हे सगळे सिव्हिलियन लोक डेप्युटेशन जातात, परत येतात. त्यांना तिथं काही झालं किंवा तिथं असताना त्यांना आर्मीचे बेनिफिट मिळत नव्हते आणि काही नुकसान झालं तर त्यांना म्हणजे काही भरपाई मिळत नव्हती. तर ते म्हणजे टू हॅव दॅट पॉईंट, टू हॅव ए सिनर्जी बिटवीन दी APS and the other army units, they created this corps, Army Postal Service Corps, which is headed by a Major General, okay, and it has about 3 brigadiers and quite a large number of colonels. तर and the आर्मीची हायरार्की, मी स्वतः कधी आर्मीमध्ये कधी आर्मी पोस्टल सर्व्हिसमध्ये काम जरी केलं नसलं तरी तिथल्या कॅन्टीनमध्ये बऱ्याचदा गेलेलो आहे, पण तिथली हायरार्की मला फारशी माहीत नाही. बट इट इज सेम ॲज वॉट द आर्मी इज. इफ एन APS पर्सन कम्स, यू विल नॉट बी एबल टू डिस्टिंग्विश फ्रॉम हिज युनिफॉर्म. ओनली थिंग एन APS इज रिटन हिअर ऑन हिज शोल्डर. आणि दुसरं एक असतं की त्याच्या छातीवरती मेडल्स कमी असतात कारण ते लेंथ ऑफ सर्व्हिस कमी असते. समजा मी आज समजा मी आर्मीमध्ये गेलो अँड इफ आय क्वालिफाय इन देअर फिजिकल स्टँडर्ड्स, आय विल बी अपॉइंटेड ॲज अ ब्रिगेडियर. आणि इथे एक पण मेडल नसेल मला. ब्रिगेडियरचं रँक आहे पण मेडल एक पण नाही, कारण मी आर्मीमध्ये सर्वच केलं नाही. त्यामुळे कधी कधी गलत लोकांची होते. सो इट्स अ नाईस ऑपॉर्च्युनिटी. आमचे बरेच अधिकारी तिथं आहेत. आणि तुम्ही आर्मीचे ॲड्रेस बघितले असेल, केअर ऑफ 56 APO, केअर ऑफ 99 APO, ऑल दीज थिंग्स. आणि तिथं फक्त त्या आपलं आर्मी जवानाचं किंवा ऑफिसरचं नाव लिहायचं असतं, त्याचा नंबर लिहायचा असतो आणि त्याचा केअर ऑफ 56 APO. त्यावरती ते ट्रेस करून तो व्यक्ती कुठेही असला जगामध्ये, इट रिचेस टू हिम विदिन 5 days 6 days इट रिचेस. नमस्कार सर. नाव? ओमकार नाव. माझा असा प्रश्न होता की जसं आजच्या काळात आपलं पोस्टल डिपार्टमेंटचं काम जसं हळूहळू कमी होत चाललं, म्हणजे तर काही इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा मग स्कीम्स वगैरे लॉन्च करते का म्हणजे पोस्टल डिपार्टमेंट? की कमी होत चाललं कुठल्या अर्थाने म्हणताय? म्हणजे तुम्ही जसं बोललात ना की थोडंफार आता कसं तुम्ही postal पत्र लिहित नाही तेवढंच कमी झालं, बाकी काही कमी झालेलं नाही आहे. मग त्या तुमचा प्रश्न कळाला मला. तुमचा प्रश्न मी आधीच्या स्लाईडमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की नवीन गोष्टी काय होत आहेत त्या. जशी आपलं इंडिया पोस्ट पेमेंट बँक येतं आहे, ई-कॉमर्स वाढतं, हे वाढतं आहे. नाही तुम्ही तर रागवू नका कोणी त्याला. कसं आहे की पर्सनल मेल जी आहे ती पूर्वीसुद्धा अबाउट 10 ते 15% आसपास होती. पूर्वी म्हणजे मी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट करतो आहे, ठीक आहे. नाव इट हॅज कम डाऊन टू अबाउट 2% ऑफ द टोटल मेल. बट बिझनेस मेल हॅज इन्क्रीज. तुमच्या घरी येणाऱ्या पत्रांची संख्या कमी झाली नाही, तुम्हाला जंक मेल खूप मिळतं आहे. तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज किती वाढल्यात बघा तुम्ही भारतामध्ये. ते हाऊ इज इट रिचिंग यू? पॉलिसी डॉक्युमेंट्स
How is e-commerce reaching you? Nearly 20 to 25% of the e-commerce market is with us. Parcels से. Beyond district places there is no couriers. आणि आज जे ई-कॉमर्सचा जो बूस्ट आहे हा रुरल एरियामध्ये येतो आहे, लक्षात घ्या. आणि व्हेन यू टू रीच, आता आमच्या तोंडाला फेस होतो जेव्हा आम्ही 1.5 लाख पोस्ट ऑफिस चालवतो. इन इंडिया देर आर 6 लाख विलेजेस आणि 1.5 लाख पोस्ट ऑफिसेस. एव्हरी 5th विलेज हॅज ए पोस्ट ऑफिस. ओके, अँड वी फेस अ प्रॉब्लेम इन मॅनेजिंग दिस इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे प्रॉब्लेम इन चॅलेंज. तर कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनाइज्ड ऑल इंडिया सिंगल ऑर्गनायझेशनला ते ऑर्गनाईज करणं अवघड जाणार आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला. हा एक. आणि निव्वळ पोस्टल सर्व्हिस म्हणजे मेल सर्व्हिसवरती कुठली ऑर्गनायझेशन जिवंत राहू शकत नाही. इट हॅज टू बी सपोर्टेड बाय अदर सर्व्हिसेस. फायनान्शियल आहे, कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला ते सपोर्ट करावंच लागेल. सो मेनी थिंग्स आर हॅपनिंग. आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या की फॉर एव्हरीथिंग दॅट इज डन बाय यू, समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्हाला म्युन्सिपाल्टीचं परमिशन लागतं. टेलिफोन पाहिजे, ॲप्लिकेशन करायला लागतो. लाईट पाहिजे, ॲप्लिकेशन करायला लागतं. बट दिस इज द पोस्टल सर्व्हिस ऑर मेल सर्व्हिस इज द ओनली सर्व्हिस की तुम्ही गडावर जाऊन राहा. यू एक्सपेक्ट की मला तिथं आलं पाहिजे. यू डोंट टेल मी की मी इथं येऊन राहिलो आहे म्हणून. म्हणता का तुम्ही? सांगत नाहीत. बट यू एक्सपेक्ट दॅट इट शुड रीच यू. दुसरं, पोस्टल सर्व्हिस इज दी the mail or the courier industry is the only industry which is not regulated. It is not licensed. The 2G, 3G असे लायसन्स जे टेलिकॉममध्ये आहेत तसे ह्याच्यामध्ये नाही आहेत. एनीबडी कॅन कम, इवन टुमॉरो यू कॅन स्टार्ट ए पोस्टल सर्व्हिस ऑर ए नॉट पोस्टल सर्व्हिस बट अ कुरियर सर्व्हिस and be my competitor. So it's an unregulated market, number one. So and number two, the personal communication has gone down. And all these are challenges. So I think any service that provides you a challenge or challenges you as a person or as a human being should be a good choice. I think I should close. Thank you.